नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। घर भाडे भत्त्याच्या 2% दरवाढीला मंजुरी, महागाई भत्ता 60% पर्यंत वाढणार। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। नोकरी करणाऱ्या सर्वसामान्य नोकरदार संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। केंद्र सरकारच्या नोकरदारांना घर भाडे भत्ता वाढवण्याचा विचार केंद्र सरकार करीत असल्याची माहिती आहे। केंद्रीय मंत्रिमंडळात या संदर्भात निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने घर भाडे भत्ता लागू झाल्यास मोठा एरियसही मिळू शकतो। त्यामुळे या निर्णयाचे वाढत्या भाडेपट्ट्या आणि महागाई दरम्यान बचत वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी सरकारचे हे पाऊल वरदान ठरू शकते। दुसरीकडे केंद्र सरकारने आज केंद्रीय कर्मचाऱ्यांना एक महत्त्वाची बातमी दिली आहे। सूत्रांनुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात 2% वाढीस मंजुरी दिली आहे। या निर्णयानंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता वाढणार आहे। एकूण महागाई भत्ता 60% पर्यंत वाढणार। या सरकारी निर्णयानंतर कर्मचाऱ्यांचा एकूण महागाई भत्ता हा आता 58% वरून 60% पर्यंत वाढला आहे। या वाढीचा थेट फायदा अंदाजे 50 लाख सरकारी कर्मचारी आणि 65 लाखाहून अधिक निवृत्ती वेतनधारकांना होईल, ज्यामुळे त्यांच्या मासिक पगारात आणि निवृत्ती वेतनात वाढ होईल। आता पगारात किती वाढ होईल? जर एखादा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा मूळ पगार 36,500 असेल तर 60% त्याचा महागाई भत्ता आता 21,900 होईल। विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांना जानेवारीपासूनची थकबाकीही मिळणार आहे। नवीन नियम 1 जानेवारी 2024 पासून लागू होईल। याचा अर्थ असा की कर्मचाऱ्यांना केवळ पुढच्या महिन्याचा वाढीव पगारच मिळणार नाही, तर मागील 3 महिन्यांची म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याची थकबाकी सुद्धा एकाच वेळी मिळेल। केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे वाढत्या महागाईच्या काळात आपल्या उत्पन्नात वाढ करण्याची मागणी करणाऱ्या आणि काही काळापासून या घोषणेची वाट पाहणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। ही वाढ अशा वेळी झाली आहे जेव्हा कर्मचारी संघटना 8व्या वेतन आयोगाअंतर्गत वेतन रचनेत मोठ्या बदलांची मागणी करत आहे। महागाई भत्ता का वाढवला जातो? वाढत्या महागाईमुळे होणाऱ्या खर्चाची भरपाई करण्यासाठी सरकार वर्षातून 2दा जानेवारी आणि जुलैमध्ये महागाई भत्ता वाढवते। याची गणना कामगार मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीच्या म्हणजे CPI-IW आधारे केली जाते, ज्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती किती वाढल्या आहेत हे दिसून येते। सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास बाजारातील किमती वाढल्यामुळे तुमच्या पगाराचे मूल्य टिकवून ठेवण्यासाठी सरकार हा भत्ता वाढवते। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये।